नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे आरोग्य सेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा इतर पदाच्या जाहिराती ज्या आहेत, पदभरतीच्या जाहिराती ज्या आहेत, तर त्या कधी येणार आहेत याविषयी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ चालू आहे. अशामध्ये सोशल मीडियावरती बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या सतत फिरत असतात. मी यामध्ये खरं काय आणि खोटं काय यावरती विश्वास ठेवायचा कसा, तर याच्यासाठी फार त्रेधा तिरपेट होते विद्यार्थ्यांची. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विश्वसनीय माहिती विद्यार्थ्यांना मिळावी आणि सत्य आणि खरी माहिती मिळणं हे विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि मी त्याचं समर्थन करतो. त्यासाठीच आपण शासन दरबारी RTI जे आहे तर ते दाखल केलेले आहेत आणि सत्य परिस्थिती जी आहे तर ती मागवलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती जी आहे तर त्या संदर्भामध्ये आपण RTI फाईल केलेला आहे. तसं आपण जवळपास 5 विभागावरती ज्या आहेत तर त्या भरती प्रक्रियेवरती आपण RTI केलेला आहे. त्यामध्ये नगर परिषद आहे, तलाठी भरती आहे, वनरक्षकाची आहे, देन MPSCच्या मार्फत जी भरती होणार आहे किंवा TCS किंवा IBPS मार्फत कोणते परीक्षांचे पेपर होऊ शकतात त्यावर देखील आहे. देन आपण आत्ताच आरोग्य विभागाचा देखील जो RTI तर तो देखील पाहिलेला आहे. सगळ्यांची उत्तर जे आहे तर ते देखील तुमच्यासमोर येणारच आहे. पण तत्पूर्वी आपण जिल्हा परिषद भरतीमध्ये आपण कोणकोणती माहिती मागवलेली आहे याचा एक अंदाज तुम्हाला यावा म्हणून आपण ही छोटेखानी व्हिडिओ घेत आहोत. तत्पूर्वी आपले हे जी अकॅडमी आहे, ESWAM अकॅडमी मार्फत आपण काय करतोय की विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरामध्ये सेल्फ स्टडी व्हावी यासाठी आपण सर्व विषयाच्या नोट्स PDF आणि चालू घडामोडी ज्या आहेत तर त्याचा PDF डेली PDF आपण ज्या आहेत तर त्या फक्त 49 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करतो. तसंच आपलं महालिपिक भरती, आरोग्य सेवक, न्यायालय भरती, तलाठी भरती बॅचेस जे आहेत तर त्या देखील सुरू झालेल्या आहे. एक चांगलं दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर नक्कीच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि येस, जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली तर 70 66 155 355 या नंबरवरती तुम्ही रीच आउट करू शकता. न आता हे बाकीचे जे आरोग्य भरती आणि बाकीचे जे GR आहेत म्हणजे RTI आहे तर त्याची ही माहिती होती. न आता सदरील PDF जी आहे तर ती आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जे आहे तर ते मिळणारच आहे. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. न आता जिल्हा परिषद भरतीबद्दल आपण 2026च्या भरतीबद्दल काय मागितलेली आहे माहिती ते आहे. 2026 मध्ये प्रस्तावित जिल्हा परिषद भरतीसाठी मंजूर पदनिहाय संख्या किती आहे, म्हणजे आपण जिल्हा परिषद भरतीसाठी एकूण पद किती रिक्त आहे तर याची माहिती मागवलेली आहे. जिल्हा परिषद भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे, म्हणजे नगर विकास विभाग जे आहे तर त्यांच्या मार्फत शासनाला मंजुरीसाठी म्हणजे आम्हाला ही भरती घ्यायची आहे तर त्यासाठी एवढे पद आहे असा प्रस्ताव पाठवला जात असतो. तर तो कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे, त्याचा फाईल क्रमांक द्यावा हे मागवलेला आहे. देन सदर भरती प्रक्रिया जी आहे सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, जर शासनानं तो प्रस्ताव जर मान्य केला असेल, आकृतीबंध किंवा सुधारित आकृतीबंधासाठी काही सूचना केल्या असतील, वित्त विभागाची मान्यता किंवा इतर कुठल्याही टप्प्यावरती जर भरती प्रक्रिया असेल तर त्याची माहिती जी आहे तर ती आपण मागवलेली आहे. देन मागील भरतीमधील जे रिक्त राहिलेली पदे ते बॅकलॉग राहिलेली जी पदं आहे तर त्याचा देखील आकडा आपण या RTIच्या अंतर्गत मागवलेला आहे. देन जिल्हा परिषद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी जो आहे तर तो देखील आपण मागवलेला आहे. अर्थात एक्झॅक्टली डेट सांगणं तर म्हणजे होत नाही सरकारचं कोणतंही काम, पण एक साधारणतः कालावधी जो आहे तर ते सांगू शकतात. आणि 6वा जो आहे तर सदर भरती प्रक्रिया MPSC मार्फत होणार आहे की TCS मार्फत होणार आहे की किंवा इतर याच्या मार्फत होणार आहे ते देखील विचारलेलं आहे. बहुतांशी आपली ही जी पदभरती जी प्रक्रिया आहे तर ही TCS किंवा IBPS या 2 कंपन्यामार्फतच होऊ शकते. काही A क्लासची पदं जी आहेत सुपर A प्लस जी पदे आहेत तर ती MPSC मार्फत भरली जातात आणि बाकीची जी पदं आहेत तर ती ॲज युज्युअल TCS मार्फतच भरल्या जातील. ना आपण आता हा RTI तर दाखल केलेला आहे. आता या RTIचं उत्तर आपल्याला पुढच्या 30 दिवसात अपेक्षित आहे. सदर जी RTIची जी प्रत आहे तर ती आपण रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला सक्सेसफुली आपण रजिस्टर केलेली आहे. 30 दिवसात उत्तर अपेक्षित आहे. फक्त एक होऊ शकतं की जर सदर डिपार्टमेंटच्या कन्सर्न कक्षाकडे जर समजा हे पत्र नाही गेलं तर ते तिथून दुसरीकडे पाठवतात. मीनवाईल तसं कोऑर्डिनेट जे आहे तर ते करतात की बाबा सदरील मुद्दा जो आहे तर तो या डिपार्टमेंटशी आहे किंवा या विभागाशी आहे किंवा या कक्षाशी आहे. तर तसं एक पत्र जर आलं तर मी तुमच्यासमोर लगेच सादर करेन किंवा जे काही पत्राचं उत्तर येईल ते मी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुमच्यासमोर सादर करेन. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील तर ते नोंदवू शकता. इतर कुठल्या विभागाच्या भरतीवरती जर आपल्याला सत्य विश्वासपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल किंवा RTI मधून जर आणखी सत्य माहिती जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये देखील नोंदवू शकता तुमचे मत प्रतिक्रिया. आतापुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.